हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज, प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाहेर ढोलताशांचा गजर सुरू होता आणि आत्या अंतटलेल्या खोलीत फक्त आमच्या श्वासांचा वेगवान आवाज येत होता. दोघांच्या मनातील संयमाचा बांध कधी सुटला हे आम्हालाच कळलं नाही आणि त्या अशा गुपिताचे भागीदार झालो, जे जगासमोर येणे म्हणजे एका मोठ्या वाद्याला आमंत्रण होत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील मोरे. मी राहतो मुंबईतच, दादरसारख्या गजबजलेल्या भागात. पण माझं मूळगाव म्हणजे आमचं कोकण, रत्नागिरी कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हिरवागार निसर्ग, हापूस आंबे आणि सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे शिमगा होळी. गेल्या 2 वर्षांपासून काही कारणांमुळे मला गावी जाता आलं नव्हतं. त्यामुळे यंदाच्या शिमग्याला गावी जायची माझी वर्षी घ्यायला पोहोचली होती. झाली असं की माझ्या गावी माझं स्वतःचं असं असं राहते घर नसल्यामुळे याच दरम्यान माझा जिकरी मित्र भेटला. आमच्या घरचे संबंध अगदी जुने आणि कौटुंबिक होते. मी त्याच्याशी बोलताना सहज म्हणालो, यावेळी शिमग्याला गावी जायचं खूप मन आहे रे, पण तिथे थांबण्याची अडचण आहे. माझं बोलणं ऐकून तो सरळ म्हणाला, अरे सुनिये, त्यात काय एवढा विचार करतोयस? तू माझ्यासोबतच चल गावी. मी पण माझ्या गाडीने निघतोय आणि तसाही मी तिथे 1-2 दिवसच राहणार आहे. दोघं सोबत जाऊ, मस्त मजा येईल. त्याच हे बोलणं ऐकून मलाही बरं वाटलं. आमचा भेद पक्का झाला. पण आमचा प्रवास सुरू होण्याच्या आधी, काही दिवस आधी, जेव्हा मी त्याला फोन करून विचारलं की अरे गावी पालखी कधी येणार आहे, तेव्हा त्याने मला एक गोड धक्का दिला. तो म्हणाला, अरे सुनील, प्लॅनमध्ये थोडा बदल झालाय. यावेळी माझी बायको आणि मुलगा पण सोबत आहेत. मी जरा विचारात पडलो आणि म्हणालो, अरे मग तू फॅमिली सोबत जाऊन ये. मी नाही येत, उगाच तुमच्यात अडचण नको. पण तो मित्र कसला, जो हट्टाने म्हणाला, काही अडचण नाही, तू आमच्या सोबतच येतोयस. बस अखेर मी हो म्हणालो. गावी रविवारी पालखी येणार होती. प्रवासाच्या नियोजनासाठी मी त्याला गुरुवारी फोन केला, तेव्हा तो म्हणाला मी शुक्रवारीच निघतोय गावी. मला ऑफिसमधून एवढी मोठी सुट्टी मिळणं अशक्य होत. मी त्याला म्हणालो, तू निघ, मी शनिवारी रात्रीच्या बसने निघतो आणि रविवारी सकाळी कोकणात पोहोचतो. तुम्हाला स्टेशनवर घ्यायला ये ठरल्याप्रमाणे. मी रविवारी सकाळी रत्नागिरीत पोहोचलो मित्राने. आम्ही दोघे त्याच्या गावी केल्याने मला त्याच्या गावी गेलो. कोकणातील जशी कौतुक करण्यासारखी सुंदर कौलारू असतात, तसंच त्यांचंही घर होतं. गारवा देणारा वारा सुटला होता. आम्ही घरात एंट्री केली. घरची रचना अगदी पारंपरिक होती. सुरुवातीला एक मोठा हॉलटाईप दिवाणखाना होता. त्याला जोडून मध्ये एक दरवाजा होता, जो मधल्या खोलीत म्हणजेच किचन आणि देवघराकडे जात होता. आणि त्यालाच मागून बाहेरच्या रूममध्ये सगळं सामान ठेवलेलं होतं, जिथे बाथरूमचा रस्ता होता. घरात मित्राची आई राहत होती. मी पोहोचल्यावर सर्वांना नमस्कार केला. विचारपूस आली तेवढ्यात माझी नजर वहिनींवर पडली. वहिनी दिसायला अतिशय देखणी, जो एखादी अप्सराच. सडपातळ, बांधा, गोरी फाट आणि त्यांचे ते बोलके डोळे कोणालाही एका नजरेत घायाळ करतील असेच होते. त्यांची चालढाल अत्यंत नकल आणि मख होती. मी घरात आल्या बस आल्या आल्या वहिनींनी मिश्किलपणे हसून माझं स्वागत केलं आणि म्हणाल्या, भाऊ लवकर आंघोळ करून फ्रेश व्हा, पालखी आहे. बोलण्याची पद्धत लवकरच वहिनीं नजरेतील चमक मला थोडी वेगळी वाटली. मी गोड निर्माण करणारी वाटली, पण मी सुरुवातीला त्यावर जास्त लक्ष दिलं नाही. मी आंघोळ करण्यासाठी आतल्या बाथरूममध्ये गेलो. तिथे भिंतीवर सुंदर स्टिकर्स लावलेली होती. आंघोळ करत असताना माझं लक्ष बाजूला पडलेल्या ओल्या कपड्यांवर गेला. घरात परिसर तिथला आणि माझ्या मना होता वेगळी दरदर निर्माण करत होती. मनात भावनांनी एक विलक्षण उकळी फुटली होती. शरीरात जण एक वेगळीच विसंचारल्यासारखं झालं होतं. मी घाईघाईने आंघोळ संपवली. आता वहिनीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन नकळत बदलू लागला होता. बाहेर आलो गरम चहा घेत मी, आई, मित्र आणि वेळ गप्पा मारून झाल्यावर आई म्हणाले, चल रे मुलांनो, तयारीला लागा, पालखी येण्याची वेळ झाली आहे. आणि आई आणि वहिनी आवरण्यासाठी मधल्या खोलीत गेले.
मी आणि मित्रांनी बाहेरच्या खोलीतच कपडे बदलण्याला सुरुवात केली होती. मी सुंदर कुर्ता पायजामा घातला होता. वेळाने वहिनी खोलीतून बाहेर आले. थोड्या वेळाने नऊवारी साडी नेसली. त्या साडीत त्यांचं रूप अतिशय मादक आणि सौंदर्यवती दिसत होत. माझी नजर त्यांच्यावरून हटतच नव्हती. मी खुर्चीवर बसून चोरून वहिनीकडे पाहतच होतो. कदाचित माझीही चोरटी नजर वहिनींच्याही लक्षात आली होती. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांचं मेकअप करणं, कानातले हार घालणं सुरू होतं तेवढ्यात. त्या म्हणाल्या, "अहो जरा माझी ही साडीची बिन नीट करून द्याल का?" मित्राने मागे वळून पाहिल्या, पण नेमकी वहिनींनी आपली नजर माझ्याकडे वळवली आणि त्या घालत हसले. जेव्हा त्यांनी साडीचा पदर बाजूला केला, तेव्हा त्यांची ती पाठीची कोरी ठेवण पाहून माझ्या हृदयाचे ठोके चुकले होते. मी 2 मिनिट फक्त त्यांच्याकडेच पाहत राहिलो. माझं भान पूर्णपणे हरपून गेलं होतं. मी त्यांच्या सौंदर्याचा धुंदीत पछाडला गेलो होतो. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वहिनी पुन्हा एकदा हळुवारपणे हसल्या आणि मिश्किलपणे हसल्या. "भाऊ, तुम्ही जरा आतल्या खोलीत जाता का? मला इथे थोडं आवरून घ्यायचं आहे." मी मान डोलवली आणि उठून मधल्या रूममध्ये गेलं. आतल्या खोलीत ओटी भरायच्या सामानाची तयारी सुरू होती. काही वेळाने वहिनी तिथे आल्या. देवीच्या पालखीची ओढी द्यायची होती म्हणून. मी पण मदतीसाठी पुढे झालो. वहिनी खाली बसल्या होत्या आणि त्यांच्या अगदी मागे उभा राहिलो. मनात भीतीचा थरकाप होता, पण तरीही मी एक धाडस करून करायचं ठरवलं. मी मागे उभा राहून त्या सामानाची तपकडी पुढे करत असताना हळूच माझा पाय वहिनींच्या पायाला स्पर्श करून गेला. तो हस्तस्पर्श नसला तरी त्या पायाच्या स्पर्शाने वहिनींनी लगेच मान वर केली आणि माझ्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत राग नव्हता, तर एक अनामिक नशा आणि खट्ट्या स्वभाव होता. त्या पुन्हा एकदा गालातल्या गालात असल्या. त्या असण्याने मला पूर्ण खात्री पटली होती. माझ्या मनातील जी ओढ आहे ती आता वहिनीपर्यंत पोहोचली आहे आणि त्यांनाही त्यांची खास जाणीव झाली आहे. तेवढ्यात बाहेर डोल तासांचा प्रचंड आवाज येऊ लागला. पालखी आली असा गजर सुरू झाला. मी आणि माझा मित्र तातडीने घराबाहेर आलो. पालखी गावातील प्रत्येक घरात जात होती. मी मोबाईल काढून व्हिडिओ आणि फोटोच काढण्यात मग नव्हतं. पालखी जेव्हा मित्राच्या घराच्या जवळ आली तेव्हा वहिनींनी हातात आरतीच दाट घेऊन दारात उभ्या होत्या. ढोल ताशांच्या चालावर सगळीकडे बेधुंद वातावरण सुरू होतं. गर्दीत अचानक माझी आणि वहिनींची नजरांजर झाली. या घुंगट्यातही आम्ही दोघांनी एकमेकांना पाहून एक गोड स्माईल दिली. त्यानंतर घरात पालखी आली. ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. घरात लोकांनी प्रचंड गर्दी होती. माझा मित्र एका बाजूला लोकांना सांभाळत होता, तर मी दुसऱ्या बाजूला होतो. या सगळा साधारण 1 तास निघून गेला. उन्हाचा कडाका आणि गर्दीमुळे मला प्रचंड तहान लागली होती. मी गर्दीतून हळूच वाट काढत पाणी पिण्यासाठी खाली घराजवळ गेलो. घराचा मुख्य दाराला फक्त बाहेरून कडी लावलेली होती. मी ती कडी काढली आणि आत गेलो. अख्खं घर शांत होतं. बाहेर फक्त ढोलताशांचा दुरून आवाज येत होता. मी मधल्या खोलीत गेलो. तांब्यातून ग्लासभर पाणी घेतलं आणि पीत उभा राहिलो. तेवढ्यात मला मागच्या बाजूने कोणाच तरी चालण्याचा पैंजणांचा छमछम असा आवाज आला. तिच्या पैंजणांचा तो नाद माझ्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्याच दिशेने येत होत. मी